सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये खूप खूप स्वागत आहे. एक नवा कोरा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय, काय सांगाल? नवा कोरा तसा आहे म्हणता येईल, पण आपलं छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या आपल्या टीमने अगदी आधीचे 5 सिनेमे आपण सगळ्यांसमोर घेऊन आलेलो आहोत. आता सुभेदारनंतर हे थोडंसं वेगळं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तुमच्यासमोर घेऊन येण्यासाठी आमची टीम सज्ज झालेली आहे. अगदीच काल त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सगळ्यांमध्ये उत्सुकता पुन्हा एकदा नक्कीच निर्माण झाली. तू काय सांगशील दीप्ती? येस, आम्ही पण काल ट्रेलर पाहिल्यावर असं वाटलं की एकदा पाहिला अजून एकदा बघावा, अजून एकदा पाहिला असं वाटलं अजून एकदा बघावा, असा 3 वेळा आम्ही काल सगळ्यांनी ट्रेलर पाहिला. कारण संभाजी महाराजांची जी शौर्यगाथा आहे ती दाखवण्यासाठी एक फिल्म कमी आहे. सो त्याचे अजून ते तेवढ्या 2-2.5 तासात होऊ नाही शकत. सो ह्याच्या अजून पुढे 2 फिल्म्स येणार आहेत. आत्ता ही पहिली आहे शिवरायांचा छावा, आणि मला समहाऊ पर्सनली असं वाटतं की संभाजी महाराजांचं आयुष्य खूप जास्त खडतर होतं. त्यांचा स्ट्रगल खूप वेगळा होता. आपल्या शिवाजी महाराजांचा स्ट्रगल असा होता की त्यांना सगळं क्रिएट करावं लागलं, त्यांनी सगळं उभारलं, आणि हे जे त्यांनी सगळं तयार करून ठेवलं होतं तो वारसा पुढे नेणं आणि ती जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलणं ही अजिबात सोपी गोष्ट नव्हती. त्यांना त्यांचा वडिलांचा सहवास मिळाला नाही, जे प्रेम लहान वयात असं ते मिळालं नाही, कारण महाराज नसायचे, महाराज मोहिमेवरच असायचे. सो हा आपण म्हणू की हा त्यांचा त्याग होता, शंभू महाराजांचा, आणि म्हणून आपण आज इथे आहोत की त्यांनी हे सगळं समजून घेतलं आणि तेवढ्याच जिद्दीने त्यांचा शिवरायांचा वारसा पुढे नेला. सो अशा शंभू महाराजांबद्दल मला असं एक विशेष वाटतं मन म्हणजे काय म्हणतो आपण, आत्मीयता वाटते त्यांच्याबद्दल खूप. तुमच्या दोघांपर्यंत भूमिका कशी पोहोचली, काय सांगता? दिग्पाल बरोबर मी आधी पण काम केलं होतं. आम्ही एक सिरियल केली होती एकत्र, एक नाटक केलं होतं, आणि त्या नाटकामध्ये आम्ही एक डान्स केला होता ॲक्च्युली. आणि आत्ता जेव्हा मला दिग्पालनी ह्या फिल्मसाठी विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की एक छान गाणं आहे. सो पहिल्यांदा तर मी हसले, कारण मी त्याला म्हटलं आपण ऑलरेडी एकदा डान्स केलेला आहे, सो तुला माहिती आहे, तरीही तुला असं वाटतं की मी हे करेन, एवढा विश्वास आहे तुझा माझ्यावर. तर तेव्हा त्याने मला सांगितलं की तेव्हा जे 2 मिनिटाचा जो डान्स होता आपला नाटकातला, तेव्हा तुझी मेहनत केली होतीस, सो माझा त्या मेहनतीवर विश्वास आहे, आता तू ठरव तुला काय करायचं ते. सो असं जेव्हा समोरची व्यक्ती आपल्यावर एवढा विश्वास दाखवते तेव्हा आपोआप आपल्याला एक स्फुरण येतं, आपल्याला एक एनर्जी येते. आणि जेव्हा ते गाणं आम्ही शूट केलं खूप मजा आली. 7 वारांचं गाणं आहे, आणि त्यातनं मी जी भूमिका करते, गुप्तहेराची भूमिका करते, सो ती त्या कोड लँग्वेजमधनं संदेश पोचवते. सो असं ते गाणं आहे, खूप सुंदर गाणं आहे. आता ही गुप्तहेर आहे आपल्या स्वराज्याची, अगदी बहिर्जी नायकांची गुप्तहेर. आता मी आहे विरोधी पक्षातला, म्हणजे औरंग्याचा गुप्तहेर म्हणून यावेळी तुमच्या विलन टाइप्स यावेळी तुमच्या समोर येतो. याआधी पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार यांमध्ये मी तुमच्यासाठी एक मावळा म्हणून, म्हणजे अगदी महाराजांचे फार जवळचे बहिर्जी बाजी सर्जेराव जेदे यांची भूमिका मी साकारली होती. आणि आपल्या जिजाऊंच्या घरातले शंभूसिंग जाधवराव यांची भूमिका मी पावनखिंडमध्ये साकारली होती. हे सगळं करत असताना यावेळी माझ्यावर गुप्तहेर म्हणून खरं तर ती जबाबदारी माझ्यावर दिली आहे. अगदी ती औरंग्याच्या टीममधली असली तरी ते गुप्तहेर हे पात्र साकारत असताना, म्हणजे मला बहिर्जींना जेव्हा मी बघतो किंवा त्यांच्याबद्दल ऐकत आलो आहे, सो त्यांच्याकडे इतक्या गोष्टी पारंगत, म्हणजे त्या कलेने इतक्या गोष्टी त्यांच्याकडे होत्या की त्यांच्याकडे वेगवेगळे आवाज, वेगवेगळ्या भाषा,
अगदी आपल्या सांस्कृतिक सगळ्या गोष्टींचा त्यांच्याकडे म्हणजे इतक्या गोष्टी होत्या त्यांच्याकडे की ते म्हणजे अगदी सर्वसामान्य लोकांमध्ये असले तरी असामान्य वाटणारं आणि असामान्य असणारं ते पात्र आपल्याला साकारायला मिळतं आहे. म्हणजे खरंच आम्हाला एक म्हणजे आम्ही भाग्यवानच समजतो आणि अगदीच दिग्पाल सरांना मनापासून त्यांचे आभार मानतो. कारण प्रत्येक सिनेमामध्ये त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. दीप्ती आता म्हणजे तिच्यावर विश्वास खूप पहिल्यापासून होता पण त्यांच्याकडे वेळ नव्हता. आज ह्या निमित्ताने योग आला फिल्ममध्ये एकत्र काम करायचा. सिनेमाचा जो पहिला सीन होता तो रायगडावर शूट झाला आणि आज पुन्हा आपण प्रमोशनसाठी इथे झालो. सो एक वर्तुळ पूर्ण झाला. खरं तर वर्तुळ पूर्ण झाला आणि प्रत्येक सिनेमामध्ये आपल्याला आपण शक्यतो च्यापेक्षा जास्त गड दाखवायचा प्रयत्न करत असतो. कारण हे जसं आपलं एक सगळ्या टीमचं ध्येय आहे की आपला संपूर्ण इतिहास म्हणजे जे काल्पनिक हिरो आहेत त्याच्यापेक्षा आपले जे हिरो आहेत ज्यांनी रक्त सांडवलं, ज्यांनी एवढं सगळं स्वराज्य उभं केलं आणि त्याच जीवावर आपण गेले 350 वर्ष इतक्या स्वतंत्रपणे इथे वावरतो आहोत. तर या महान लोकांच्या गोष्टी आम्हाला तुमच्यापर्यंत आणता येत आहेत आणि त्याचं आम्ही छोटंसं माध्यम आहोत. तर खरंच आम्हाला खूप आम्ही भाग्यवान समजतो. म्हणजे आपला इतिहास आपल्याला माहिती असायलाच हवा. जसं की योगविद्या ही आपली आहे आणि जेव्हा बाहेरच्या देशातले लोक योगा म्हणायला लागले, त्यांनी त्याचं कौतुक केलं, तेव्हा आपल्याकडे ती योगविद्या प्रचलित झाली पुन्हा एकदा. सो ही खूप खेदाची गोष्ट आहे असं मला वाटतं की आपल्या इतिहासाबद्दल आपल्याला माहिती असणं, त्याचा अभिमान असणं, आपल्या लोकांच्या बलिदानाची जाणीव असणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यांच्यामुळे आज आपण इथे आहोत, त्यांच्यामुळे आपण घडलो आहे. सो ती कृतज्ञता मनात असणं, ती भावना मनात असणं हे खूप महत्त्वाचं आहे. सो आत्ता इथे आपण बघतोय की कसा आपला इतिहास इतिहास मिटवण्याचा कसा प्रयत्न केला आहे तेही आपण बघतोय. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीतच पाहिजे आणि त्याच्यासाठी फिल्म हे खूप सुंदर माध्यम आहे. त्या माध्यमातून आपल्याला गोष्टी समजतात, गोष्टी रूपाने आपण त्या बघू शकतो. सो अशी ही फिल्म आहे शिवरायांचा छावा, शंभूराजांच्या आयुष्यावर आधारित आहे. सो ती तुम्ही नक्की बघा. हो, गडावर मी तुम्हाला सगळ्यांना हे पण आवाहन करेन की आपल्या महाराष्ट्रातले जेवढे गड किल्ले आहेत, जेव्हा तुम्हाला कधी खंत वाटेल किंवा कधी डिप्रेशन म्हणतो आजकाल, तो एक शब्द झाला आहे सगळ्यांसाठी, असं कधी तुम्हाला वाटलं, तुम्ही नक्की कुठल्याही गडावरती या. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काय सगळ्या गोष्टी केल्या असतील, इतकं छान मेडिटेशन मी म्हणू शकतो, इतकं छान पॉझिटिव्ह वाईब्स असतात इकडे. आणि मुळात ज्या आपल्या मावळ्यांनी, ज्या आपल्या स्वराज्याच्या सगळ्या लेकरांनी इथे रक्त सांडवलं आहे, हे इतकं छान म्हणजे आम्हाला अगदी फील होतात बऱ्याचशा गोष्टी. आणि हेच सगळं घेऊन आम्हाला सिनेमा ही करताना, ते पात्र साकारत असताना खरंच खूप जवळचं वाटतं. आणि अगदी दिग्पालदादा आम्हाला कुठल्याही गोष्टीचं महत्त्व सांगताना खूप आत्मीयतेने सांगतो. त्याच्यामुळं ते आमच्यापर्यंत पोहोचायला खूप सोपं जातं. आणि आता आम्ही तुमच्यासाठी हा सगळा संच घेऊन येतोय 16 तारखेला, 16 फेब्रुवारीला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. तुम्ही नक्की तुमच्या कुटुंबांना आणि अगदी लहान मुलांना सगळ्यांना घेऊन 16 तारखेला जवळच्या चित्रपटगृहात आपल्या शिवरायांचा छावा बघायला नक्की या.